डीजे म्हणून आर एम साऊंड आगासन डीजे राज म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यापासून आपण सुमधुर संगीत आपण ऐकतोय. तर वळूया सामन्याकडे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो फलंदाजी करणारा संघ 5 षटकांचा सामना आणि टॉस आणि विकेटला महत्त्व असेल. दोन्ही संघांनी लक्षात घ्या काही स्पर्धेमध्ये चेसिंग कंपल्सरी असते, मात्र इथं टॉस आणि विकेटला महत्त्व आहे. तर टॉस जिंकला, नाणेफेक जिंकले ते उंबरली संघानं आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते जयहनुमान निळजे संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला संघनायक योगेश पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रितेश नितेश. पाच षटकांचा सामना असेल. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज स्वतः संघनायक सचिन भोईर येत आहेत. कारण संघाची जबाबदारी असते संघनायकावर, फार मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी सातत्यानं या संघनायकाने नेहमीच उचलली आहे. सामन्याला इथं सुरुवात करतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज योगेश पाटील, गोलंदाज सज्ज होत आहेत सचिन भोईर. पहिला चेंडू खोला टप्प्याचा चेंडू टाकलाय, मात्र इथं ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होते, मिसफिल्ड होते, मात्र श्याम भोईर येत आहेत. तोपर्यंत स्वतःचं खातं खोलतात, संघाचं खातं खोलतात आणि बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतोय ती निळजे संघाची. 5 षटकांचा सामना 30 चेंडू तुम्हाला असतील, मात्र या 5 षटकांच्या नंतर किती धावांचं लक्ष तुम्ही समोरच्या संघासमोर ठेवाल ते मात्र पाहावं लागेल. बिनबाद 2. सचिन राटमोर विकेट. बॅकफुटला गेले, ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र इथं पंच कैलास पोर्जेने इशारा केला हा स्वेर माराय. स्वेर चेंडू चुकीची गोलंदाजी केली जाते आणि गोलंदाजाला मात्र इथं दंडित केलं जाते. सचिन भोईर उत्सर्गर यांकडनं राटमोर विकेट. फटका फसला, मात्र इथं चांगल्या रीतीने हाताळायचे फटका फलंदाज योगेश पाटीलनं. श्याम भोईर येतात, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. योगेश पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. अतिशय चांगल्या रीतीने फलंदाजांना चेंडू हाताळला होता, खेळला होता. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. उलटा चेंडू आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होत आहे, फलंदाज बाद होत आहेत. योगेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन होते तर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 7. एक मोठा धक्का दिलाय तो संघनायक सचिन भोईर गोलंदाजानं. 7 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं पतन होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. निळजे संघाचा सर्वात अनुभवी गेली कित्येक वर्ष सातत्याने निळजे संघासाठी ज्या फलंदाजाने योगदान दिले तोच फलंदाज इथं स्ट्राईक एंडला पाहतो आपण विशाल पवार. एका बाजूला आपण पाहतो सचिन भोईर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल पवार. दोन्ही अनुभवी आहेत, मात्र इथं अनुभव कोण सिद्ध करेल खेळपट्टीवर ते पाहावं लागेल. 1-7 अशी धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात सचिन भोईर, राटमोर विकेट. इथं मात्र चांगला फटका, चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल होतोय, चेंडू 1 बाउन्सी मारेच्या बाहेर फरार, चौकार. बघा मागच्या चेंडूवर फलंदाज बाद झाले होते, मात्र इथं आत्मविश्वासानं सुरुवात केली आहे अनुभवी फलंदाज विशाल पवारनं. चौकार ठोकला. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 11.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. एका बाजूला आपण पाहतो दोन्ही अनुभवी आहेत, एका बाजूला फलंदाज विशाल पवार अनुभवी आहे, दुसऱ्या बाजूला स्वतः संगणक षटक हाताळतायत सचिन भोईर. अनुभव दोन्ही बाजून आहे, मात्र इथे जो कामगिरी चांगली करेल तोच यशस्वी ठरेल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राठमोर विकेट. इथे मात्र समोर खेळताय, चांगला फटका, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर फरार. विशाल पवारच्या बॅट मधनं दुसरा चौकार. इथं मात्र लो फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळतात. इथं मात्र थोडीशी मिसफील्ड होते, तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय, चौकार येतोय. धन्यवाद डीजे. 24 धावा आपण पाहतो धावफलकावर. आतापर्यंत 3 चौकार ठोकलेत. आपला अनुभव इथं मैदानात या खेळपट्टीवर सिद्ध करताना दिसतात अनुभवी फलंदाज विशाल पवार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धन्यवाद डीजे. षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो प्रेमनाथ भोईर. तर बघूया दोन अनुभवी गोलंदाजांनी धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये तब्बल 28. इथे मात्र या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करून इथे मात्र या 2 फलंदाजांना रोखावं लागेल, कारण टॉस आला, विकेटला भरपूर महत्व आहे या स्पर्धेमध्ये. तर गोलंदाज सज्ज होतात. प्रेमनाथ भोईर राठमोर विकेट. इथं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, मात्र दिशा पाहिली जाते, लाईन पाहिली जाते गोलंदाजाची. पंचांनी लेग बाईचा इशारा केला, तोपर्यंत एक धाव इथे धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 29. 5 षटकांचा सामना. मात्र इथे जर स्थिती पाहिली, पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना निजे संघ नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. एका बाजूला आपण पाहतो विशाल पवार अनुभवी आहेत,
आतापर्यंत या फलंदाजांना 4 चौकार ठोकलेत आणि चांगली धावसंख्या तब्बल 18 धावांचं योगदान या फलंदाजाने दिलंय. तर नक्कीच चांगली सुरुवात आपण पाहिली. मात्र सलामीचे फलंदाज संघनायक योगेश पाटील माघारी परतल्यानंतर इथे मात्र संघाच्या डावाला आकार दिलाय. जबाबदारी उचलली आहे ती विशाल पवारनं. धावसंख्या 29. प्रेमनाथ भोईर राटमोर विकेट. फुलटॉस चेंडू संधी साधले विशाल पवारनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. 6 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद राज. तर बघा मागच्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर पहिल्या चेंडूपासनं या फलंदाजानं दिमागानं सुरुवात केली, आत्मविश्वासानं सुरुवात केली. आपला अनुभव या खेळपट्टीवर या मैदानात हा फलंदाज दाखवून देतो. आणि नैसर्गिक फलंदाज आपण नेहमीच पाहत असतो, डावखुरे फलंदाज नैसर्गिक फलंदाजी करत असतात. बघा सलग 3 चौकार टोकले तर दत्ता पाटील यांच्याकडनं 555 आणि सलग 3 षटकारांना 777 रुपयाचं पारितोषिक असेल. कोणताही फलंदाज निर्जय संघाचा तर बघा सुवर्ण संधी असेल फलंदाजांना. सलग 3 चौकार 555 दत्ता पाटील यांच्याकडनं आणि सलग 3 षटकार 777 रुपये. तर बघा इथं अनुभव कशा रीतीने दाखवतो हा फलंदाज. पहिल्या चेंडूपासून सेट होऊन फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला त्यांचे सहकारी आपण पाहतो नितेश त्यांच्या फलंदाजीचा आनंद घेतात. अनुभवी फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय तर नक्कीच आपण समोरचा फलंदाज पाहतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 35 धावा. इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ही चांगली गोलंदाजी. मागचा चेंडू हाताळला होता, चुकीची गोलंदाजी केली होती. इथं मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतो गोलंदाज प्रेमनाथ भोईरच्या माध्यमातून. बघा पहिल्या 2 षटकांमध्ये चुकीची गोलंदाजी झाली होती, 2 अनुभवी गोलंदाज होते. मात्र इथं दडपण वाढवलं होतं फलंदाज विशाल पवारनं. त्यानंतर मात्र संघनायकाने नक्कीच चर्चा केली असेल गोलंदाजाची. आणि इथं मात्र एकच धाव येते धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 36 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतो नितेश आक्रमक फलंदाज. नेहमीच सांघिक कामगिरी आपल्या संघासाठी हा फलंदाज फलंदाजीतने योगदान देत असतो, गोलंदाजीतने योगदान देत असतो, क्षेत्ररक्षण चांगलं करत असतो. चौफेर कामगिरी, अष्टपैलू कामगिरी नितीच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. नितीन कालन आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. षटकार. षटकार येतो नितीन काळन. तुमच्याच भाषेत आपण म्हणतोय चुकीला माफी नाहीये, नक्कीच माफी नाहीये. प्रेमनाथ भोईर इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिली. बघा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. 2 चेंडूंमध्ये तब्बल धावा येत आहेत त्या 10 आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 46. धन्यवाद डीजे. एखादा चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुन्हा एकदा दबाव वाढवतायत फलंदाज. एका बाजूला नितेशला पाहतो आपण. इथे मात्र लाईन पाहिली जाते. पंच कैलास पोरजी यांनी लाईन पाहिली आहे आणि गोलंदाजाला दंडित केलंय. वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 47 वर पोहोचते. दडपण इथं मात्र गोलंदाजावर वाढवलं फलंदाज नितेशनं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुभवी फलंदाज विशाल पवारनं. इथे मात्र चांगली गोलंदाजी, कमबॅक कशा रीतीने करावं. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळा, षटक समाप्त होतोय. ते 3रं. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 47.
धन्यवाद डीजे, धन्यवाद राज. तर बघा प्रत्येक षटकामध्ये सरासरी चांगल्या रीतीने राखली आहे ती जय हनुमान निळजे संघानं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 19 आणि गडी बाद झाला तो फक्त एक. ही जमेची बाजू असेल निळजे संघासाठी. एका बाजूला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतो जय हनुमान निळजे संघ. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज इथं सज्ज होतात. पुन्हा एकदा सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सोमनाथ भोईर कासाबेला एंडकडनं राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अनुभवी फलंदाज, डाकुरे फलंदाज, शैलीदार फलंदाज विशाल पवार. सोमनाथ भोईर राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन साइडला चांगला फटका, मात्र फटका फसला. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावेल, मात्र इथं मोठा धक्का बसतोय. फलंदाज बाद होतात विशाल पवार. बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. 10 चेंडूंमध्ये 24 धावांचं योगदान दिलं तर नक्कीच विशाल पवारसाठी टाळा व्हायला हव्यात, कारण पहिल्या विकेटचं पतन लवकर झालं होतं. त्यानंतर मात्र आपल्या संघाच्या डावाला आकार दिला. धावसंख्या नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये या फलंदाजाने नेऊन ठेवली. त्या फलंदाजाने 24 धावांचं योगदान दिलं तर 2 बाद एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 47. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी ठरले गोलंदाज सोमनाथ भोईर. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट ओव्हर द विकेट. समोर खेळतात बघूया पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आपण पाहतो संघनायक सचिन भोईर येतात. चेंडूफेक चांगल्या रीतीने केली जाते. इथे मात्र जर चौथ्या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच चर्चा केली असेल संघनायकाने आणि सोमनाथ भोईर यांनी कुठं रोखायचं गोलंदाजांना, कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 47 आणि फक्त गडी बाद झाला होता तो 1. मात्र इथं सोमनाथ भोईर चांगली गोलंदाजी करतायत राईट ओव्हर द विकेट. खोलट टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी, मात्र चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल होतोय. बघूया इथं मिसफील्ड होते. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, मात्र अशा पद्धतीने जर तुम्ही क्षेत्ररक्षण कराल तर संघाला नुकसान सोसावं लागेल. कारण 3 षटकांमध्ये धावा होत्या तब्बल 47. चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर मात्र सोमनाथ भोईर सातत्यानं चांगली गोलंदाजी करतात. योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. अर्धशतक धाव फलकावर लागतंय ते निळजे संघाचा 50 कंप्लीट. इथं मात्र फटका फसला. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील, मात्र इथं समोरून नकार दिला जातो. तोपर्यंत चेंडूफेक चांगल्या रीतीने केली जाते. फक्त 1 धाव येते धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 51. वरद विनायक चषक 2020 जय गणेश क्रिकेट संघ घारलीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. किंग्स मैदान उसरगडच्या मैदानात VCC उसरगड संघानं नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य दिलं. आमचे विशाल म्हात्रे असतील, केतन म्हात्रे असतील, फक्त दिशा दिली. बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळा फलंदाजानं. नक्कीच इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र तोपर्यंत संधी साधली. खेळपट्टीवर संवाद 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने केला जातो. तोपर्यंत धावा येतात धाव फलकावर एकूण 53 धावा. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करतोय जय हनुमान निळजे संघ. सुरुवात मात्र पहिल्या विकेटचं पतन लवकर झाल्यानंतर मात्र जबाबदारीने फलंदाजी केली. ती विशाल पवारनं नितेशनं चांगली साथ दिली. इथे मात्र हे 2 फलंदाज आपण पाहतोय ते नितेश आणि अजय. सोमनाथ भोईर कासाबेला एंडकडनं राईट ओव्हर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू ऑफसाइडला ट्रॅव्हल होते. बघूया इथं चांगलं क्षेत्ररक्षण होते. राजकुमार होते. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होते. इथं 4थं. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 54.
धन्यवाद डीजे, धन्यवाद राज. तर धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर निर्जय संघाची धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा. आणि शेवटचे षटक, स्लॉग ओव्हरचे षटक, हाणामारीचे षटक, इथे मात्र 2 फलंदाज. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला नितेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अजय. तर नक्कीच कोणतीही कसर कमतरता आहे 2 फलंदाज ठेवणार नाही, कारण त्या संघाला माहीत आहे निर्जय संघाला फलंदाजी अतिशय खोलवर आहे उंबरली संघाची. त्या संघासमोर मात्र मोठं लक्ष ठेवावं लागेल. तर षटकाला इथे सुरुवात होते. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो श्याम भोईर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो नितेश पाटील. श्याम भोईर उत्सर्ग एंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा मारा केला, चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल होतोय, प्रेमनाथ भोईर होत आहेत, थोडीशी मिसफील होते. मात्र इथं चेंडू फेक चुकीची केली जाते, थोडंसं उशीर घेतला जातो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 55 वर पोहोचते. हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजावर नक्कीच दबाव असतो, मात्र अनुभवी आहेत गोलंदाज श्याम भोईर. संघनायक सचिन भोईर यांनी चेंडू सोपवला त्यांच्या हाती. मात्र इथं हा गोलंदाज उर्वरित 5 चेंडूंमध्ये सातत्याने कशी गोलंदाजी करेल, तर नितेश आणि अजय कशी फलंदाजी करतील ते पाहावं लागेल. इथं पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, समोर खेळतात सचिन भोईर येत आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होतं, थोडीशी मिसफील्ड जरूर होते. मात्र इथं फलंदाज बघा चेंडू फेक अतिशय चांगल्या रीतीने केली आणि फलंदाज अजयच्या खेळीचा अंत होतो, धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. धन्यवाद डीजे, धन्यवाद राज. तर वाडेकर संघ आणि स्वर्गीय राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाला विनंती असेल आयोजकांशी संपर्क साधा आणि तुमची या सामन्यानंतर नाणेफेक करून घ्या. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये या गोलंदाजांना फक्त 2 धावा खर्च केल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी, योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. राईट आर्म राऊंड द विकेट. ही पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. बघूया प्रेमनाथ भोईर येतात, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलून गोलंदाजाच्या हातात सोपवत आहेत. बघा शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी केली जाते. आपला अनुभव पणाला लावलाय गोलंदाज श्याम भोईर या गोलंदाजांना, कारण आपल्या 3 सहकाऱ्यांनी 4 षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 55, 54. मात्र इथं श्याम भोईर या गोलंदाजांना आतापर्यंत 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 3. योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर सातत्याने मारा केला जातोय तो गोलंदाज श्याम भोईरच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. उसरकर यांकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. इतर रिबारचा वापर केला, मात्र फटका फसलाय आणि फलंदाज बाद होतात. सीमारेषेवर आपण पाहतो क्षेत्ररक्षक भावेश पाटील. धन्यवाद डीजे, धन्यवाद राज. तर बघा शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू हाताळले ते गोलंदाजाने धावा खर्च केले आहेत फक्त 3. टेनिस क्रिकेट असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजांची जिथे कत्तल होत असते तिथे मात्र इथं टेनिस क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये श्याम भोईर चांगली गोलंदाजी करतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यास फक्त 3 आणि गडी बाद केलाय तो 1. श्याम भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी, योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर सातत्याने मारा केला जातोय. खोलवर टप्प्याचा मारा केला जातोय, कधी फलंदाजाला संभ्रमात पाडलं जात आहे, चुका करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. यापेक्षा चांगली गोलंदाजी हाणामारीच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये कोणती असू शकते, तर नक्कीच या षटकातील आणि या डावातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 57.
ऑन साईडला खेळतात. पुन्हा एकदा खोलट टप्प्याचा मारा केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेक येईपर्यंत इथं मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. षटक समाप्त होते इथे 5वं. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 58 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यामध्ये 59 धावांची. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 5 बाद 58 अशी धाव संख्या. तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं हाणामारीचे षटक हाताळत फक्त 4 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. नक्कीच श्याम भोईरसाठी टाळ्या व्हायला हव्यात. आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं, एक गडी बाद केला. तर इथं 5 षटकांचा वाजवी खेळ इथं संपतोय. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर निर्जय संघाची 58 आणि इथे लक्ष्य असेल ते 59 धावांचं. चला टॉस साठी यायचे सोनारपाडा आणि वाडेकर. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे वाडेकर आणि सोनारपाडा. स्वर्गीय राकेश म्हात्रे लिहून सोनारपाडा आणि वाडेकर टॉस साठी यायचे. तर बघा 5 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. एकूण धाव संख्या आपण पाहतोय जय हनुमान निर्जय संघाची 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय ते आई गावदेवी उंबारली संघासमोर. तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे सहकारी समालोचक रोशन संधे यांना. 58 59 ची गरज असेल. 58 59 टू विन. हॅलो. तर बघा थोडीशी चूक झाली होती आमच्याकडनं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो जय हनुमान निर्जय संघाची 59 आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते आई गावदेवी उंबारली संघासमोर. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे सहकारी समालोचक रोशन संते यांना. थँक्यू सो मच पंडित पाटील. कपाली केशरी गंध आम्हा शिवरांचा छंद एकच नाम घोष करतो जगदंब जगदंब. जय गणेश क्रिकेट संघ घारिवली आयोजित वरदविनायक चषक 2020 हे भव्य दिव्य आयोजन मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना रंगतोय. जय गणेश जय हनुमान क्रिकेट संघ निलजे विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ उंबारली या दोन टीममध्ये.
निलजे संघाने प्रथम 5 षटकांमध्ये 59 धावा बनवल्यात आणि 60 धावांचं एक लक्ष ठेवलं, एक चांगला टार्गेट सेट केलं या मैदानावरती. उंबारली या संघासमोर भावेश पाटील आणि सचिन भोईर ही जोडी आहे मैदानावरती. 60 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली जोडी 12.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं P1चं षटकोनी गोलंदाज मंगेश. उसरगरगाव एंडकडून सज्ज होतोय. पंचांचा इशारा येतोय गेम ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात होते. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आहेत. मंगेश गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. उसरगरगाव एंडकडून स्ट्रायकिंगला फलंदाज भावेश पाटील. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावांचं आव्हान. पहिला चेंडू पॅडल स्वीप केलाय आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती रॉयल डकचा शिकवतोय फलंदाज भावेश पाटील. 0 वरती बाद. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती खूप मोठा धक्का बसलाय गावदेवी उंबारली टीमला. दोन्ही संघ इन्फॉर्म आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ या पंचकृषीमधील नामांकित संघ आहेत. एकाच जंगलातील हे 2 वाघ आमने सामने आहेत. या सामन्यामध्ये या वरद विनायक चषकामध्ये पहिला सामना झालाय तो म्हणजेच तिसगाव या टीमने एकतर्फी सामना जिंकलाय आणि दुसरा सामना सुरू आहे निलजे विपक्ष उंबारली या 2 टीममध्ये. उंबारली संघासमोर 60 धावांचं लक्ष्य आहे. 12.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा काढाव्या लागतील. परंतु पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज मंगेश. नवीन फलंदाज इन्फॉर्म फलंदाज येतोय कुमार पाटील. एक विस्फोटक फलंदाज, एक आक्रमक फलंदाज ऑन स्ट्राईक. डेट चिन्ह घोषित करतायत पंच. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत कैलास पोरजी, मॅन फ्रॉम धानसर. स्क्वेअरिक्सचे पंच शशांक पाटील, संदप. हे 2 ऑफिशियल पंच आहेत. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण अनुभवतोय, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय या मैदानावरती. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका, अपिश अँड पनिश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी. गुड शॉट. ढोलकीना पॅड ड्रमवर गाणं सॅक्सफोन वाजवतो श्याम. ढोलकीना पॅड ड्रमवर गाणं सॅक्सफोन वाजवतो श्याम. नाशिश मात्रेचा ऑर्केस्ट्रा थँक्यू सो मच. क्या बात आहे. अप्रतिम संगीत डीजे मास्टर राजच्या माध्यमातून RM साऊंड सर्व्हिस. चौकार येतोय फलंदाज कुमार पाटीलच्या बॅटमधून. ही ओळख आहे कुमार पाटीलची आणि पहिल्याच चेंडूची आपली ओळख सिद्ध करतोय. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतो. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. विकास पाटील आहे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा राऊंड विकेट. मंगेश अधिक वेगाने हा चेंडू फेकला होता. जेवढ्या वेगाने हा चेंडू आला होता तेवढ्याच वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी हिट. षटकार. थँक्यू सो मच. आदरणीय दत्ता पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. दत्ता पाटील समाजसेवक निलजेगाव यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण की आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत करणं ही आपल्या भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे.
आणि ती परंपरा जोपासली जाते जय गणेश क्रिकेट संघ घारिवली यांच्या माध्यमातून. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 24 ग्रामीण संघांचा सहभाग आहे. एक चांगलं व्यासपीठ, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. आपल्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून, मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक GTCच्या माध्यमातून ऑनलाईन पाहतात त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. राऊंड विकेट यावेळी शफल झाले होते. फलंदाज चांगले क्षेत्ररक्षण ज्युनियर अजय पाटील होते. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती फ्लँक स्टार्ट करतोय. स्वप्नवत सुरुवात, मित्र म्हणे आक्रमक सुरुवात करतोय कुमार पाटील. कुमार पाटीलच्या बॅटमधून एक चौकार, एक उत्तुंग षटकार आलाय. खूप चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज सचिन भोईर. फुल टॉस चेंडूला भिडकावून दिलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू. या दरम्यान योगेश पाटील यांचं आगमन होत आहे. सोनारपाडा टीमचे बॅकबॉन, पाठीचा कणा ज्यांना म्हटलं जातं, योगेश पाटील यांचं आगमन. तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती बनवायचे आहेत 60 धावा. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर मिळतंय. ईट का जवाब पत्थर से दिलं जातं या मैदानावरती. निलजे टीमला उंबारली या संघाच्या माध्यमातून 24 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज. 12.00च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनवल्यात. त्यामुळे समीकरण थोडंसं सोपं झालंय. 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुमार पाटील आणि सचिन भोईरला आता मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल, कारण की 0 धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का बसला होता भावेश पाटीलच्या स्वरूपात. तदनंतर आपण पाहतोय 17 धावांची पार्टनरशिप कुमार पाटील आणि फलंदाज सचिन भोईरमध्ये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटकांत गोलंदाज नितेश पाटील सज्ज होतोय पल्लावा सिटी एन कडून. ओव्हर द विकेट पहिला चेंडू सन्मान दिला जातोय बॉटम हँडचा वापर करून, कारण की चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं गरजेचं असतं. चेंडू ट्रॅव्हल होतो स्क्वेअर क्षेत्रामध्ये. योगेश पाटील फार वेगाने येत आहेत. चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल. गावदेवी उंबारली टीमला दोन्ही संघ इन्फॉर्म आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आजचा दिवस खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, कारण की 8 दिग्गज संघ आमने सामने आहेत. यावेळी अपिश खेळतायत. झेलची शक्यता असेल, जज करतोय अजय पाटील आणि सोप्पा झेल टिपतोय मिड ऑनला अजय पाटील. बिग विकेट डाऊन. सचिन भोईर बॅक टू द पवेलियन. बघा, उंबारली संघ फलंदाज बाद झाल्यानंतर सीमारेषा क्रॉसिंग करणं, जी बाउंड्री लाईन आहे ती क्रॉसिंग करणं बंधनकारक असेल याची नोंद घ्यायची आहे. तर नवीन फलंदाज देवेंद्र पाटील, कुमार पाटील आणि देवा पाटील हे दोन बंधुराज खेळपट्टीवरती आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. योगेश पाटील फार वेगाने आले होते. धावबाची संधी
फलंदाज बाद सांघिक यश मिळतंय. जय हनुमान निलजे टीमला बिग विकेट डाऊन. देवा पाटील 0 वरती बाद. थँक्यू सो मच. नक्कीच संवाद झाला नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये आणि फलंदाज बाद होतोय. दुर्दैवी ठरतोय मित्रमंडळींना. देवा पाटील कोणताही चेंडू खेळला नाही आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तर नवीन फलंदाज प्रसाद भोईर इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती येतोय प्रसाद. स्ट्रायकिंगला फलंदाज कुमार पाटील आहे. आता मात्र जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय. कुमार पाटील बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. काय गोलंदाजी करतोय नितेश पाटील. विकेट टेकिंग गोलंदाजी होते. इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय आपल्या गोलंदाजीने. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय हा गोलंदाज नितेश पाटील. आणि 4 फलंदाज गमावलेत गावदेवी उंबारली टीमने. धावसंख्या आहे धावफलकावरती 19 धावा. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करतोय. अप्रतिम गोलंदाजी ओव्हर द विकेट. यावीस अपीश खेळतायत. एक धाव कंप्लीट. चेंडू पडतो नोमॅन्स लँड झोनमध्ये. तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा चित्याच्या वेगाने पूर्ण करतायत प्रसाद भोईर आणि राजकुमार पाटील ही जोडी. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 21 21 धावा धावफलकावरती. गणपती बाप्पाचा शुभ आकडा 21 या आकड्यावरती धावफलक. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक फेकतोय. कंजूस गोलंदाजी करतोय. या मैदानावरती मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज नितेश पाटीलने. कमबॅक करून देतोय निलजे टीमला. चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये विकी पवार आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज नितेश पाटीलने. आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय. जय हनुमान निलजे टीमला. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज गावदेवी उंबारली टीमला. थँक्यू सो मच. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. कोणत्याही संघाच्या बाजूने कोणत्याही क्षणी हा सामना झुकू शकतो. राजकुमार पाटील मध्ये अफाट गुणवत्ता आहे, क्षमता आहे या फलंदाजामध्ये, परंतु सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. पहिला चेंडू स्क्वेअर कट करतो. चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. विकास पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. दुखापतग्रस्त होतोय विकास पाटील. त्याच्या जागेवरती रोशन पाटील जात आहेत, जे 12th मॅन होते. रोशन पाटील
विकास पाटीलला दुखापत होते. 24 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो. लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आहे, कारण की प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आहे. एकूण 1.25 लाख रुपये कॅश प्राइज असलेली ही क्रिकेट स्पर्धा. यावेळी सुरेख टायमिंग करतोय डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये रोशन पाटील. जज केलं होतं, नक्कीच झेल सोडला जातोय. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. 2 धाव मिळत आहेत उंबारली टीमला आणि 2 धाव मिळत आहेत राजकुमार पाटीलला. एक जीवनदान मिळतोय. या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल निलजे टीमला, कारण की क्रिकेटचं समीकरण असतं कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज. आकोटा चेंडू आपण पाहतोय. सुरेख टायमिंग, सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. मी आधीच म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. हा झेल नक्कीच महागात पडेल येणाऱ्या काळामध्ये आणि या झेलची किंमत मोजावी लागेल. दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय राजकुमार पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. यावेळी सुरेख टायमिंग, फटका फसलाय. अजय पाटील जज करतोय आणि सोप्पा झेल टिपतोय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ज्युनियर अजय पाटील कोणतीच चूक करत नाहीये. बिग विकेट डाऊन. राजकुमार पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. आत्ता मात्र नवीन फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज, उंबारली टीमचा बॅकबॉन, उंबारली टीमचा रणमशीन प्रेमनाथ भोईर. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 30 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये चेतन हा गोलंदाज. एक गोल्डन विकेट कॅरी केली आहे. स्ट्रायकिंग फलंदाज प्रसाद भोईर आहे. प्रसाद भोईर आणि प्रेमनाथ भोईरवरती आता मात्र खऱ्या अर्थाने जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल आणि जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. यावेळी अपीश खेळतात. मिस टायमिंग फटका. आतिश पवार शॉर्ट कव्हरला चांगला झेल टिपतोय. अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी उंबारली टीमला 30 या धावसंख्येवरती लागलेला अजून एक धक्का. प्रसाद भोईर बॅक टू द पवेलियन. थँक्यू. तर चेतनला सुवर्ण संधी आहे. हॅट्रिकची संधी आहे चेतनला. जर हॅट्रिक पूर्ण केली तर आदरणीय दत्ता पाटील साहेबांकडून 777 रुपयाचं कॅश प्राईज. ही सुवर्ण संधी आहे. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत. निलजे या गावचे. जेव्हा जेव्हा निलजे संघ नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी जात असतो तेव्हा तेव्हा नक्कीच दत्ता पाटील साहेबांची उपस्थिती असते, कारण की क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक चेंडू असेल. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. प्रेम ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख टायमिंग. नक्कीच कलात्मक फटका होता. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅनला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती आणि यापुढीलचा सामना असेल वाडेगर विपक्ष सोनारपाडा या 2 टीममध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की टॉससाठी या. यापुढीलचा सामना असेल वाडेगर विपक्ष सोनारपाडा. याच दरम्यान आदरणीय सत्यवानजी ठाकूर साहेबांचं आगमन होते. तर साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती
या दरम्यान संतोष पाटील यांचं देखील आगमन होत आहे आणि आदरणीय सचिन पाटील साहेबांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते टॉस करायचा आहे. समाजसेवक आदरणीय सचिन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दोस्तीच्या दुनियेतला देव माणूस आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आणि टॉस जिंकलेला आहे राकेश मात्र 11 सोनारपाडा टीमने. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही 50-50 आहे. 2 ते 3 मोठे फटके या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकेल तो म्हणजेच गावदेवी उंबारली टीमला. जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल जय हनुमान निलजे संघ. सुरेंद्र पाटील, नयन पाटील, आशुतोष पाटील आणि रोशन बोरशे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. त्या गोलंदाजाने पेटूच्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा या चौथ्या षटकामध्ये पाचारण करतोय. सेकंड स्पेलमध्ये येतोय, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं. षटकवंत गोलंदाज नितेश पाटील, स्ट्रायकिंगला फलंदाज प्रेमनाथ भोईर. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. या मैदानावरती चांगली फलंदाजी करावी लागेल गावदेवी उंबारली टीमला. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वाईटचा इशारा येतोय. पंचांनी दंडित केलाय. ICC नियम क्रमांक 25 लगवला जातोय. एकूण 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं, त्यातलाच हा नियम क्रमांक 25 लागू होतोय वाईट चेंडूसाठी. धावसंख्या 32. फुल टॉस चेंडू फेकलाय. मिस टायमिंग फटका आहे. झेलची शक्यता असेल. अजय पाटील कोणती चूक करत नाहीये. बिग विकेट डाऊन. प्रेमनाथ भोईर बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. आता मात्र कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील कारण की विकेट जास्त गमावल्यात. नवीन फलंदाज श्याम भोईर येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक आहे. ऋतिक आणि श्याम भोईर ही जोडी आहे मैदानावरती. नक्कीच फुलटॉस चेंडू होता परंतु मिस टायमिंग फटका झाला आणि सुरेख झेल टिपला ज्युनियर अजय पाटीलने. आणि खऱ्या अर्थाने या सामन्यावरती आता मात्र मजबूत पकड निर्माण केली आहे जय हनुमान निलजे टीमने. ओव्हर द विकेट नितेश. फुल टॉस चेंडू स्क्वेअर द विकेट खेळला. गॅप मध्ये स्टीलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. थँक्यू सो मच. चौकार येतोय आणि या चौकाराने उंबारली टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय, वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने बीट करतोय. या मैदानावरती क्रिकेटमध्ये याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. यॉर्कर चेंडू, त्या यॉर्कर चेंडूचा वापर करतोय गोलंदाज नितेश पाटील आणि डॉट बॉलची समाप्ती होते. 9 चेंडू 24 धावांची गरज. यावेळीस टॉप एज लागतो. मिस टायमिंग फटका फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल टिपतोय. कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. ऋतिकची खेळी संपुष्टात. थँक्यू सो मच. जयेश भोईर इन ॲट नंबर 10 10व्या क्रमांकावरती येतोय. 8 फलंदाज गमावलेत गावदेवी उंबारली टीमने. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. यॉर्कर चेंडू फेकला होता. ऑनसाइडला चेंडू येतोय.
मिड विकेट क्षेत्रामध्ये योगेश पाटील फार वेगाने आले होते चेंडूवरती. उचलतील, फेकतील, ॲक्युरेट फेकी आपण पाहतोय. ऑन द स्टंप फेकी पाहतोय डीप मधून योगेश पाटीलच्या माध्यमातून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 37, 37 धावा धावफलकावरती. 7 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. यावेळीच ऑफड्राईव्हचा फटका आहे. सुरेख टायमिंग करतोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आतिश पवार फार वेगाने आले होते. चुकीची फेकी होते. तोपर्यंत अवधी होता 2 धावा कंप्लीट करण्याचा आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 6 चेंडू, थँक्यू सो मच. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलं 21 धावा होताना, तर या स्पर्धेमध्ये का होऊ शकत नाही 21 धावा. बघूया शेवटच्या षटकामध्ये कोणावरती विश्वास दाखवतोय निलजे टीमचा संगनायक आणि कोणाला पाचारण करेल हे 6 चेंडू फेकण्यासाठी, या 21 धावा डिफेंड करण्यासाठी. 6 चेंडू आणि आता मात्र कंपल्सरी 21 धावांची गरज, कारण की विकेट हे जास्त गमावलेत, ते म्हणजेच उंबारली टीमने. आदरणीय सोनारपाडा गावचे उद्योजक संदीपजी भरत म्हात्रे साहेबांचं आगमन होते. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे या वरद विनायक चषकामध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. पंखों से नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. जो संघ चांगला खेळ करेल त्याच संघाला विजय मिळेल, कारण की संधी आहे फलंदाजाला, संधी आहे गोलंदाजाला, कारण की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. उर्ध विकेट. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये मिश्रण केलं जात आहे. केतन पाटील आहेत स्लोगोरच्या षटकामध्ये. 5 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल निलजे टीमसाठी. 1 ते 2 मोठे फटके या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकेल उंबारली टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज श्याम भोईर. फुल टॉस चेंडू, स्क्वेअर द विकेट. रोशन पाटील आहेत, आता मध्ये चूक होणार नाहीये. चांगला झेल टिपतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये रोशन पाटील आणि 9वा धक्का बसतोय गावदेवी उंबारली टीमला. ऑल आउटचं संकट. थँक्यू सो मच. शेवटची जोडी मैदानावरती आहे गावदेवी उंबारली टीमची. काय गोलंदाजी केली या मैदानावरती. जय हनुमान निलजे टीमने पूर्णपणे डॉमिनेट केलंय उंबारली टीमला. अधिराज्य गाजवलंय या खेळपट्टीवरती या सामन्यामध्ये निलजे टीमने. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. सुरेख गोलंदाजी करतोय केतन पाटील आणि विजयाच्या समीप आलाय मित्रमंडळींना निलजे संघ, कारण की 3 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत कंपल्सरी 21 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा केतन पाटील. अधिक वेगाने हा चेंडू फेकला होता. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर नक्कीच बाहेरच्या बाजूने आउटस्विंगच्या माध्यमातून वळण घेतला. डॉट बॉलची समाप्ती होते. सलगचे 4 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज केतन पाटील. या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक फेकेल का हा गोलंदाज केतन पाटील. अंतिम जोडी मैदानावरती जयेश ऑन स्ट्राईक. यावेळी सन्मान दिला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट कव्हरला आतिश पवार आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकतोय मित्रमंडळीनं निलजे संघ, कारण की 1 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक आहे.
आणि सामना फिनिश, सामना जिंकलाय जय हनुमान निलजे संघाने. निलजे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. उंबारली संघाचं कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल.